जी मुलं आहेत ना 2-3 वर्ष झालं लग्नाला रखडलेली आहेत, मुली बघून बघून वैतागलेली आहेत, त्यांच्या घरी आहे ना नातेवाईक जाऊन मुद्दाम काय विचारतात माहिती का? मग कसं चाललंय बाळा, तुझं काम बिम कसं आहे, सांग तुला मुलगी कशी हवी. हा प्रश्न झाला, मुलगी कशी हवी. 3 वर्ष हा शोधून शोधून वैतागलेला आहे बिचारा. तो म्हणतो जी काळी पिवळी ढवळी येईन ती करण, पण मुलगी आणून द्या. सहज चेष्टा करून जातात यार तोंडावर मुलांची. अशा मुलांना विचारू नका हो तुम्हाला कशी मुलगी पाहिजे. अशा नातेवाईकांना तर असं वाटतं ना धरावून बाहेर फेकून द्यावं. बरोबर ना मुलांनो? फार सहज विचारून जातात तुला मुलगी कशी हवी. आईबाप त्याचे बोंबलू बोंबलू वैतागलेले असतात. माझ्या मुलाला एखादी साधी मुलगी बघा हो. आणि हीच नातेवाईक आहेत ना जखमीवर मीठ चोळायला येत असतात. चहा पाणी नाश्ता ठुसून बिसून जाणार आणि मुलालाच प्रश्न येऊन विचारणार तुला कशी मुलगी हवी बाळा. कशी चालेल, मामाची सुद्धा चालेल, पण देतील का? नाही देणार ना, मग कशाला विचारता. फक्त बघायचं नसतं, मुलांना येऊन आहे ना त्रास द्यायचा असतो. कशी मुलगी पाहिजे, कशी मुलगी पाहिजे. हां, पण तीच नातेवाईक मुलाला मुलगी नाही देणार. मागून जाऊन काय म्हणणार माहिती का? आम्ही त्याला चांगलं ओळखतो कसा आहे तो त्याच्या आईबापाला नाही सांभाळू शकत. तुम्हाला काय सांभाळणार आहे, तुमच्या मुलीला काय सांभाळणार आहे. म्हणून तू 2-3 वर्ष झालाय रखडलाय. येड्या, समजला का? त्याच्यापेक्षा आहे ना अनाथ आश्रममध्ये पाहिजे तेवढ्या छान छान मुली आहेत, तिथं जा. कमीपणा नाही आहे तिथं, उलट त्या पोरी भारी आहेत नातेवाईकांपेक्षा. कळलं का? नात्यातल्या पोरी केल्या ना तुझ्या आईबाप पण फसले आणि तू पण फसला. शहाणा असशील ना, बिनओळखीच्या पोरीबरोबर लग्न कर, पण नात्याबरोबर करू नको, नाहीतर 3-4 वर्ष अजून रखडशील. कळला का? येड्या, या नातेवाईकांच्या नादी लागतोय. 3 वर्षात तुझं घरचं राशन संपवतील, येऊन फक्त विचारतील कशी पोरगी पाहिजे तुला. बरोबर ना? जे जे रखडलेत ना त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा होतात की नाही या गोष्टी.